पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण सर्व लोक इथे देवाच्या सानिध्यामध्ये बसलो आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा झाली म्हणून आपल्या सर्वांना असे बसायला भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोरोना काळामध्ये अनेक लोकांना इथपर्यंत यायला भेटलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांनी साक्ष दिलं. ते लोक अमलाश्रमच्या गेट वरती उभं राहून प्रार्थना करून गेले. त्यातील काही लोक कॅथोलिक नाही, त्यातील काही लोक ख्रिस्ती नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दाराजवळ गेट जवळ उभं राहून प्रार्थना करून गेले. काही लोकांना डॉक्टर लोकांनी सांगितले होते तुम्हाला बाळ होणार नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांनी साक्ष दिलं. आतमध्ये हे आलं तर कोणाला त्रास वगैरे होणार का म्हणून घाबरून आम्ही आतमध्ये नाही आलो. फक्त गेट जवळ उभं राहून आम्ही प्रार्थना करून गेलो. देवानी आमच्यावर दया केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आज देवाच्या कृपेने आपण देवासमोर बसलो आहोत. हे एक दान आहे. दुसऱ्या शब्दाने बोललं तर हे देवाची कृपा आहे. कोणी बोलले? हा, बरोबर. हालेलुया. ही देवाची कृपा आहे. हालेलुया. आपल्याला माहिती आहे मरिया वियानो, संत मरिया वियानो ऐकलेलं आहे का? कोण आहे ते? फादर लोकांचा आश्रयदाता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत मरिया वियानो यांच्या जीवनामध्ये त्यांनी बोललेली गोष्ट आहे. आता प्राणलने आपल्याला सांगितलेली गोष्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. संत मरिया वियानीने सांगितलं की जर तुम्ही आता इथे बसून वाचन ऐकत आहे, वाचन ऐकता ऐकता समजा तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीच्या हृदयामध्ये एक विचार येत आहे, बापरे मी जे करत आहे ते बरोबर नाही, हे चुकीचं आहे, मला हे बदलायचंच आहे. असे जर तुमच्यामध्ये कोणाच्या तरी हृदयामध्ये एक छोटीशी प्रेरणा निर्माण झाली तर संत मरिया वियानी सांगत आहे की याला कृपा म्हणतात. हे कृपा आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा, देव आपल्याला फुकट देत आहे. वाचन ऐकत आहे तेव्हा आपल्या हृदयामध्ये चांगली चांगली प्रेरणा निर्माण होत आहे. त्या प्रेरणेला आपण जगवायचं, त्या प्रेरणेचा नाश होऊ द्यायची नाही. हालेलुया हालेलुया. संत मरिया वियानी त्यांच्या प्रवचनामध्ये वगैरे बोलत होते, कायम बोलत होते. हालेलुया हालेलुया. लहान मुलांना कृपेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या जवळ काउन्सिलिंग साठीवर आलेले, गाठभेटीसाठीवर आलेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये काही लहान मुलांना
आज मी आशीर्वादित तेलाचा एक आशीर्वाद काही मुलांना देऊन पाठवलं. प्रेज द लॉर्ड. एक संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांना याची गरज आहे म्हणून पवित्र आत्म्याने मला सूचना दिली म्हणून मी ते आशीर्वाद ध्यान केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या आशीर्वाद मिळालेले जे मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये आई वडील पण थोडाफार सहकार्य करताना, देवाच्या कृपेबरोबर सहकार्य करताना तुम्हाला दिसणार की ते मुलं पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढायला चालू होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. देवाजवळ पोचायला, देवाजवळ बसून वाचन ऐकायला, वाचन आल्यावर कृपा मिळवण्यासाठी आपल्याला देवाचा एक विशेष आशीर्वादाची गरज आहे. ते तुम्हाला मिळालेलं आहे. आता अजून सहकार्य देवाबरोबर करताना अजून तुम्हाला ते मिळत राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचे वचन ऐकायला चालू करता करता तुमच्यामध्ये काही लोकांचा, कोणाचा तरी या भागामध्ये जे दुखणे आहे, हालेलुया, असे डोक्याच्या खाली हे त्या भागामध्ये जे दुखणे होते, मिसा चालू व्हायचा अगोदर तुमच्याकडे ते दुखणे होते, आता ते दुखणे नाही. असे अनुभव असलेले कोण असेल तर हात वर करा. मानेला दुखणे होते. हालेलुया. हात दोघांनी, तिघांनी, चौघांनी, 5 लोकांनी हात वर केलेला आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही कृपा आहे. हालेलुया. एक कृपा मिळाल्यावर आपण जे हात वर करतो, हात वर करायला कृपा पाहिजे. ते साक्ष देण्याचे प्रकार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये ज्या लोकांना पायाच्या पाठीमागच्या भागामध्ये चालताना, काम करताना वगैरे शिर त्रास देत आहे, दुखत आहे, असे कोण आहे का? पायाच्या पाठीमागच्या भागामध्ये जरा पाहिजे तर एकदम बरं होऊन ते त्रास अजून आहे का म्हणून बघा. अनेकांच्या पायाच्या पाठीमागे जे नस खेचल्यासारखा होत आहे, त्यामध्ये आता देवानी परिवर्तन घडवलेलं आहे. तुम्ही पाय जरा खेचून बघा, पुढचा भाग जरा असे वर खाली वर करून बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी सारखा जे दुखणे होते आता नाही, असे अनुभव असलेले लोक आता करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरीच लोकांना देवाने दान दिले. आपण प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा तरी डोक्याच्या या भागामध्ये दुखणे येत आहे. प्रेज द लॉर्ड. डोक्याच्या या भागामध्ये जे दुखणे आहे ते कोणाचा तरी प्रभूने आता दूर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अजून कोण कोण आहेत त्यांना हात खाली करा. अजून कोण कोण आहे असं नाही करायचं. हात वर करताना पूर्ण हात, देवाला साक्ष देताना अर्धा नाही करायचं. हालेलुया. पूर्ण हात वर करायचं. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर कृपा निरंतर देत आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला सेमिनारीमध्ये शिकवलेल्या फादरांनी एक उदाहरण बोलली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या हातामध्ये कोणतरी समर्पण केलं तर पुढे देव त्यांना बघून घेऊन जाणार. हालेलुया. त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना फादरांनी आम्हाला बोलले की हालेलुया, जे मांजर आहे, मांजराचा पिल्लू बारक्या पिल्लूला घेऊन मांजर फिरत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मांजर पिल्लूच्या कुठे पकडत आहे? मानेवर पकडत आहे. हालेलुया. हे मांजरांमध्ये पण कटकट असलेले छोटे बच्चू आहेत. हालेलुया. कधीतरी थोडा मम्मीला त्रास झाला. हालेलुया. तेव्हा मम्मी जे छावलेलं आहे ते थोडासा एक्स्ट्रा पकडणार, दाताने जरा जास्त पकडणार. हालेलुया. शहाणा असेल तर ते मांजरचं पिल्लू जे आहे ते सहकार्य करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जरा शांत होणार. मम्मीला त्रास आहे म्हणून मम्मीने मला जास्त चावलेलं आहे, चिडचिडापणा न करता शांत राहणार. हालेलुया. फादरने आम्हाला सांगितलं की जे मांजर आहे ते मांजर उंचीपर्यंत उडीवर मारत आहे त्या पिल्लूला घेऊन. प्रेज द लॉर्ड. पिल्लूला वाचवायला, वाढवायला प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 मुका जनावर त्यांच्या पिल्लांचा एवढे काळजी घेत आहेत. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांचा काळजी वाहणारा कोण आहे? जिवंत परमेश्वर. हालेलुया. या जिवंत परमेश्वर जे आपल्या सगळ्यांचा काळजी वाहत आहे. हालेलुया. त्या परमेश्वराकडे आपण लक्ष द्यायचं, त्या परमेश्वराबरोबर सहकार्य करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मिसा प्रार्थनामध्ये या महत्वाचा समर्पणाची प्रार्थना आहे. स्वार्थपणा, अहंकार, हेवाबाजी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, असे जे काही अडथळ्यांमध्ये येण्यासारखं आहे ते सर्व समर्पण करताना तुम्ही कृपेत वाढणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. कोणाच्या तरी गुडघ्याचा जे तक्रार आहे, भयानक दुखणे अधूनमधून येत आहे, त्या दुखणे कोणाच्या तरी प्रभू आता दूर करून देत आहे. हात वर करताना दुखत आहे अशा काही लोकांचा हात वर करायला जे त्रास आहे ते पवित्र आत्मा आता दूर करून देत आहे. मळमळत आहे, अपचनाचा त्रास आहे, अधूनमधून उलटी होत आहे, अशा त्रास असलेले अनेक आहे. डेकर येत आहे, असं अनेक त्रास असलेले अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी कानाच्या मागच्या भागामध्ये काहीतरी एक त्रास कानाच्या मागच्या भागामध्ये होऊन ते नसत खाली त्यांना त्रास देत आहे, त्या व्यक्तीला देखील प्रभू स्पर्श करत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.